श्री वडची आई शिमगोत्सव भाग 4। अमावस्येच्या अगोदर 2 दिवस वीराचे रोमाट होते। सर्व बालगोपाळ हातात लाकडी तलवार घेऊन संगोबाच्या म्हणजे संघनाथेश्वराच्या देवळात जमा होतात। येथे त्यांना सफेद कुंभार मातीने एखाद्या लढवय्या सैनिकाप्रमाणे सजवले जाते। हातात तलवारी व डोक्यावर भगवा फेटा परिधान करून त्यांची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढतात। मार्गातील सर्व देवदेवतांच्या पाया पडून हे वीर सैनिक मोठ्या आनंदात प्रमुख रस्त्यावर येतात। हे सर्व सैन्य पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली जाते। वाजत गाजत हे वीराचे लोमाट मांडावर येते। यावेळी चव्हाट्याला प्रार्थना केल्यानंतर चव्हाट्यासभोवती या वीरांचे युद्धाचे खेळ होतात। मानकरी गावकारही या खेळात सहभागी होतात, तेव्हा एक वेगळी ऊर्जा संचारलेली असती। त्यानंतर वाजत गाजत हे वीराचे रोमाट वीरभद्राच्या देवळात आल्यावर वीरांचे व इतरांचे नवस प्रार्थना झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटला जातो। संपूर्ण होळी शिमगा उत्सवाचे नियोजन श्री वडचिआई मंदिर न्यासाकडून मानकन्यांच्या सल्ल्याने केले जाते। त्यानंतरच्या दिवशी धुलीवंदन केले जाते। सारेजण एकमेकांवर गुलाल, रंग, माती धुळत असतात। सर्वांच्या घरी त्या दिवशी वडे मटणाचे सुग्रास जेवण केले जाते। येणाऱ्या पाहुणे मंडळींना सन्मानपूर्वक आग्रहाने भोजन दिले जाते। सायंकाळी होळीच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच चित्तथरारक असे वरचे व खालचे रोमट परत एकदा होते। रात्री मांडावर घुमटाचे रोमट रंगते। यावेळी पारंपरिक गवळणी, कवने गायली जातात। रात्री 12 वाजता सर्व मानकरी चव्हाट्याभोवती देवट्या पाजळतात व यानंतर श्री गणेशाचे सोंग काढून शिंपणे कार्यक्रमाला सुरुवात होते। यावेळी अनेक गमतीदार सोंगे काढली जातात। अंदाजे 26 सोंगे यावेळी काढली जातात। प्रत्येक सोंगानंतर गवळणी व पोवाडे गायले जातात। सोंगामध्ये केल्या जाणाऱ्या संवादांना बतावणी असे संबोधले जाते। माईक शिवाय देखील ही बतावणी दूरवरती बसणाऱ्या भाविकांना ऐकायला जाते। या सोंगामधून समाजात चालणाऱ्या वाईट रूढींवर ताशेरे ओढले जातात, म्हणजेच लोककलेतून मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधन केले जाते। ही सोंगे पाहण्यासाठी सारा गाव जागा असतो। सकाळी दिवटी पाजळून सर्वजण एकमेकांना आनंदाने गळाभेट करतात। त्यानंतर पहाटे देवीची ढोल ताशाच्या गजरात पालखी नाचवीत वाजत गाजत मिरवणूक देवळाकडे निघते। देवीच्या मंदिरात गऱ्हाणी झाल्यावर पालखी सोडली जाते। त्यानंतर नारळाचा प्रसाद घेऊन सर्व बाळगोपाळ हा आनंद डोळ्यात साठवून पुढील होळीची वाट पाहत आनंदात मार्गस्थ होतात। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी या सर्व होळ्या तोडल्या जातात। हा सोहळा पाहायला मिळणे म्हणजे 7 जन्माचे पुण्यच।